श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. संपूर्ण सृष्टी ज्या रात्री शिवमय होते, ज्या रात्री जागरण ही साधना बनते, ती महाशिवरात्री. या पावन दिवशी शिवलीलामृत पारायण म्हणजे शिवकृपा स्वतःला आमंत्रण देण्यासारखं आहे. महाशिवरात्री शिवभक्तासाठीचा अत्यंत पवित्र दिवस. या दिवशी शिवलीलामृत पारायण केल्याने मन शुद्ध होते आणि जीवनाला नवी दिशा मिळते. ती सामान्य रात्र नाही, ही आहे महाशिवरात्री. शिवलीलामृताच्या प्रत्येक ओळीतून महादेव स्वतः भक्ताशी संवाद साधतात. रात्रीचा तो पवित्र क्षण जेव्हा सृष्टी शांत होते आणि कैलासावरून करुणेचा वर्षाव होतो, तो क्षण म्हणजे महाशिवरात्री. चला, शिवकृपेच्या या अमृतधारेला, शिवलीलामृत पारायणाचा पवित्र यात्रेला आणि एकाग्र चित्ताने सुरुवात करूया. हे केवळ वाचन नाही, आज आपण शिवलीलामृत अनुभवणार आहोत. महादेवाच्या करुणा, त्यांच्या लीला आणि त्यांच्या अपार कृपेचा पवित्र प्रवास. जेथे अहंकार वितळतो तेथे चित्त शुद्ध होते. जेथे प्रत्येक श्वासात ओम नमः शिवाय नाद गुंजतो. या पावन दिवशी केले जाणारे शिवलीलामृत पारायण हजारो यज्ञा इतके पुण्य देणारं मानलं जाते. दुःख शमन करणारा, संकटात मार्ग दाखवणारा आणि भक्ताला महादेवाच्या चरणी पोहोचण्याचा मार्ग. आपण शिवलीलामृत पारायण करण्याच्या पूर्वी शिवतत्व काय ते आपण थोडंसं बघूयात. शिव म्हणजे चेतना, शिव म्हणजे शून्यातील सामर्थ्य, शिव म्हणजे अंतर्मनातील प्रकाश. जेव्हा अहंकार विरतो तेव्हा शिव प्रगट होते. जेव्हा शब्द थांबतात तेव्हा शिव बोलतो. आजची ही रात्र मन शुद्ध करण्याची, चित्त स्थिर करण्याची आणि आत्म्याशी संवाद साधण्याची रात्र आहे. या दिवशी केलेलं नामस्मरण, कथन, शिवलीलामृत पारायण थेट शिवकृपेपर्यंत पोहोचतं. दुःख असो, संकट असो, रोग असो, भीती असो, महादेव आपल्या भक्ताला कधीच निराशा करत नाहीत. शिवलीलामृत हे केवळ ग्रंथ, एक पवित्र ग्रंथ आहे. तो एक अनुभव आहे, शिवकृपेचा मार्ग आहे. या लीला वाचताना मन पवित्र होते, विचार शुद्ध होतात आणि अंतर्मन शिवमय होतं. शिवलीलामृतातील प्रत्येक ओळ भक्ताच्या हृदयावर संस्कार करते आणि जीवनाला योग्य दिशा दाखवते. महाशिवरात्रीला शिवलीलामृत पारायण करण्याचं महत्त्व खूप मोठं आहे. महाशिवरात्री हा भगवान शिवांचा सर्वात पवित्र दिवस. या दिवशी शिवलीलामृत वाचन केल्याने मन, बुद्धी आणि आत्मा शुद्ध होतो. याच्यामुळं काय होतं, पारायण केल्यामुळे आपल्याला काय लाभ होतात? शिवभक्ती दृढ होती, शिवांच्या लीला समजतात, भक्ती वाढते आपली, पाप क्षालन होतं, जाणून अजाणून केलेल्या चुकाचं सुद्धा क्षालन होतं. संकटातून मार्ग मिळतो. आपल्या जीवनात अडचणी असल्या, काही संकट असले तर त्याचं निवारण होतं. मानसिक शांतता प्राप्त होते. ताण, भीती, अस्थिरता, कुटुंबातील, घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं. महाशिवरात्रीला शिवलीलामृताचं पारायण म्हणजे एक विशेष फल देणार आहे. अध्यात्मानुसार महाशिवरात्री केलेलं शिवकथन हजारो पटीने फलदायी मानलेलं आहे. या दिवशी पारायण केल्यास इच्छापूर्ती, आरोग्य लाभ आणि आत्मिक उन्नती मिळते. हे कसं करावं? तर हे आपण सकाळी उठून स्नान करून शिवार्चना केल्यानंतर शिवलिंगावर जल अर्पण करावं, दूध अर्पण करावं आणि शांत मनाने शिवलीलामृत पारायण करावं. त्याच्यानंतर एक शिवलीलामृत हा ग्रंथ आपण आपल्याला प्रश्न पडतो कोणी लिहिला आहे? तर हा ग्रंथ महाकवी श्रीधर यांनी लिहिला आहे. ते मराठी भाषेमध्येच, प्राकृत भाषेमध्ये लिहिलेलं आहे. 17व्या शतकात ते लिखाण झालेलं आहे. भगवान शिवाच्या लीला, महिमा आणि भक्ती ह्याचं वर्णन तिथं केलेलं आहे. महाराष्ट्रात शिवभक्तीत शिवलीलामृतला फार मानाचं स्थान आहे. म्हणूनच महाशिवरात्रीला याचं पारायण विशेष असं फलदायी मानलं जातं. हे पारायण आपण कसं करावं? सोप्या नियमाने कसं करावं? तर आपण सकाळी स्नान करून स्वच्छ धूत वस्त्र नेसावं. आधी आपली देवार्चना करून घ्यावी. महादेवाचं शिवलिंगावर सुद्धा दूध, पाणी, पंचामृतानं जलाभिषेक करून त्याची पूजा अर्चना करावी. बेलपत्र घ्यावं. महादेवाचा फोटो ठेवावा पाठीमागे. महादेव पार्वतीचा फोटो ठेवावा. दीप प्रज्वलन करावं. समई, अगरबत्ती, बेल आणि बेलपत्र 108 व्हावेत. नाही मिळाले तर 11 तरी व्हावेत.
आणि शांत जागी बसून वाचा. म्हणजे कुठं तर देवघराच्या समोर. ती देवघर हे पवित्र असतं, तिथं समोर आपण हे पारायण करायचं. एक शक्य असल्यास काय पूर्ण पारायण करावं, नाहीतर किमान 11वा अध्याय तरी, एक अध्याय 11वा तो तरी वाचावा. मध्ये मध्ये आपण बोलायचं नाही किंवा मोबाईल यूज करायचं नाही. न बोलता आपलं पारायण करावं. ते राग अहंकार बाजूला ठेवून वाचन, अर्थ समजून असं मनापासून वाचायचं. शेवटी ओम नमः शिवाय 11 किंवा 108 वेळा जप करायचा. हे शिवलीलामृताच्या पारायणाच्या पद्धती पण आहेत. त्या पद्धती कोणत्या? एक दिवशी पारायण सुद्धा असते. महाशिवरात्रीला की हे एक दिवशी पारायण केलं तर वेळ कमी असला आणि एकाच दिवशी आपल्याला पूर्ण कंप्लीट करायचं तर त्या दिवशी करावं. फार महत्त्व आहे त्याच्या दिवशी. त्याच्यानंतर 7 दिवसाचं सुद्धा पारायण आहे. दररोज 2-2 अध्याय करून. कारण शिवलीलामृत ग्रंथाचे 14 अध्याय, तसे तर 15 आहेत, पण 15 अध्याय सहसा कोणीही वाचत नाही, फक्त 14 अध्याय वाचतात. 14 अध्याय म्हणजे दररोज 2-2 अध्याय याप्रमाणे 7 दिवसात हे पारायण करायचं. मनोकामनेसाठी, मानसिक शांततेसाठी हे पारायण केलं जातं. त्याच्यानंतर लघु अभिषेक सुद्धा त्या दिवशी केलं जातं. आणि 11 दिवसाचं सुद्धा कोणी कोणी पारायण करतात. ते कशासाठी करतात? संकट निवारण्यासाठी, आरोग्य, घरातील अडथळे दूर करण्यासाठी. दररोज ओम नमः शिवायचा 108 वेळा जप करायचा. आणि त्या दिवशी, शेवटच्या दिवशी आपण समाप्ती केल्यानंतर गरिबांना अन्नदान, वस्त्रदान जे आपल्याला घडलं ते आपण करायचं. त्याच्यापूर्वी आपण पारायण करण्यापूर्वी आपण संकल्प मंत्र असतो, तो संकल्प मंत्र आपण संकल्प करूनच करायचा. हातात पाणी घ्यायचं आणि ओम नमः शिवाय. आज महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी आपलं नाव घ्यायचं. त्या दिवशी आपण ज्या गावात राहतो त्या ठिकाणचं नाव, आपलं नाव आणि माझं आणि माझ्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी, आरोग्य कल्याणासाठी हे शिवलीलामृत पारायणाचं मी संकल्प करीत आहे. महादेव माझा संकल्प सफल करो असं म्हणायचं. आणि तिथी, त्या दिवशीची तिथी वार सगळं घेऊन त्या दिवशी संकल्प करायचा हे. आणि त्याच्यानंतर महादेवाला मनापासून नमस्कार करायचा. आपण पारायण समाप्ती झाल्यावर सुद्धा आपण म्हणायचं महादेवाला, हे महादेवा, माझ्याकडून जाणून अजाणून काही त्रुटी झाल्या असतील तर त्या क्षमा कराव्यात. माझ्या जीवनामध्ये सद्बुद्धी, शांती, भक्ती, सुख, समाधान, ऐश्वर्य मला लाभो. आणि असं म्हणून आपण नमस्कार करायचा. हा व्हिडिओ महादेवाच्या भक्तासाठी आहे. जर तुम्ही शिवभक्त असाल तर लाईक करून आपली उपस्थिती नोंदवा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. प्रत्येक शिवभक्तापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. शिवकृपेच्या या अमृतधारेला हृदयात साठूया आणि महादेवाच्या चरणी नम्रतेने नतमस्तक होऊन म्हणूया, हर हर महादेव. ओम नमः शिवाय.